एप्रिल महिना सुरू झालाय आणि सर्वांनाच नवीन नोकरी, नवीन करिअर, प्रमोशन याची उत्सुकता वाढली आहे. येणाऱ्या फायनान्शियल वर्षात तुमचं नशीब बदलणार आहे का? प्रमोशन, नवीन नोकरी की करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे? नेमकं काय लिहिलंय तुमच्या नशिबात? चला सविस्तर जाणून घेऊया. अनेकदा आपल्याला वाटतं की शनी म्हणजे फक्त संकट, पण ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता म्हटलं जातं. म्हणजेच तुम्ही जे पेरलंय तेच शनी उगवून देतो. आज आपण पाहणार आहोत की सध्याच्या काळात शनी कोणाच्या नशिबात प्रमोशनची संधी घेऊन आलाय आणि कोणाला थोडी जास्त वाट पाहावी लागेल. तर प्रमोशन कोणाला मिळणार आहे? सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घेऊया, शनी कोणाला प्रमोशन देतो. शनीला शिस्त आणि कष्ट आवडतात. ज्या व्यक्तीने गेल्या 2-3 वर्षात आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवला आहे, सुट्ट्या कमी घेतल्या आहेत आणि कठीण काळातही कंपनीची साथ सोडली नाही, अशा लोकांसाठी शनी आता फळ द्यायला तयार आहे. जर तुम्ही शॉर्टकट शोधणारे असाल तर शनी तुम्हाला थांबवेल, पण जर तुम्ही स्लो अँड स्टडी चालणारे असाल तर तुमचं प्रमोशन आता नक्की आहे. आता मुख्य मुद्दा, नक्की कोणाचं नशीब चमकणार आहे, कोणत्या राशींना आणि कोणाला अधिक फायदा होणार आहे? तर ज्यांच्या पत्रिकेत शनीची स्थिती मजबूत आहे किंवा जे सध्या शनीच्या महादशेतून जात आहेत त्यांना अचानक पगार वाढ मिळू शकते. जी लोक इंजिनिअरिंग, लोखंड, तेल किंवा मोठ्या मॅनेजमेंट पोस्टवर आहेत त्यांना शनीची 3री किंवा 10वी दृष्टी मोठे अधिकार देऊ शकते. टेक्निकल आणि मॅनेजमेंट क्षेत्रामधील लोकांना याचा फायदा होऊ शकतो. ज्याचं प्रमोशन गेल्या 2 वर्षापासून रखडलं आहे त्यांच्यासाठी आता मार्ग मोकळा होणार आहे. पण लक्षात ठेवा, शनी जेव्हा देतो तेव्हा तो जबाबदारी पण वाढवतो. म्हणजे प्रमोशन सोबत कामाचा लोडही वाढणार आहे. याची तयारी ठेवा. ज्योतिष्यात म्हणतात की शनीची दृष्टी कडक असते, पण करिअरच्या बाबतीत ही दृष्टी फोकस वाढवते. 3री दृष्टी ही तुम्हाला कष्ट करायला लावते. जर तुमचं काम वरिष्ठांना दिसत नसेल तर आता ते दिसायला लागेल. 7वी दृष्टी ही तुमच्या सहकाऱ्यांशी असलेल्या संबंधांवर परिणाम करते. जर तुमचे संबंध चांगले असतील तर टीम तुमच्या बाजूने उभी राहील. 10वी दृष्टी ही थेट तुमच्या कर्मस्थानावर असते. ही दृष्टी ज्यांच्यावर पडते त्यांना मोठे निर्णय घेण्याची संधी मिळते. तुमच्या कामाच्या ठिकाणी जर अचानक बदल होत असतील तर घाबरू नका. तो बदल तुमच्या चांगल्यासाठीच असू शकतो. आता तुम्ही म्हणाल, आम्ही कष्ट करतोय पण तरीही प्रमोशन मिळत नाहीये, तर काय करावं? यासाठी काही साधे उपाय सांगते. सर्वात पहिली गोष्ट, वेळेचं पालन करा. कारण शनीला उशीर आवडत नाही. ऑफिसला वेळेवर जाणं सुरू करा. खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करा. तुमच्या ऑफिसमधील शिपाई असेल, सफाई कामगार किंवा कनिष्ठ कर्मचारी असतील यांच्याशी प्रेमानं वागा. शनी यामुळे खूप प्रसन्न होतात. त्याचबरोबर शनिवारी दान करा. शक्य असल्यास गरजूंना काळे तीळ